कूच केले। या वादळाला रोखण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली। किसान मोर्चाची शिष्टमंडळाची गिरीश महाजनांसह विविध खात्यांच्या मंत्र्यांसोबत बैठक पार पडली। यानंतर आता मंत्री गिरीश महाजन आणि किसान सभेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत। वनजमीन कायद्यात सुधारणा, 7/12 नावावर, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मागणी, नदीजोड प्रकल्प यासह विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचं महाजन म्हणाले। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर किसान मोर्चाचं लाल वादळ माघारी फिरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। 2018चा मोर्चा हा त्यावेळेस फडणवीस साहेब जो मुख्यमंत्री होते त्यावेळेचा मोर्चा इथपर्यंत आला होता। परंतु नंतरचे मोर्चे महाजन साहेबांच्या मध्यस्थीने अर्ध्या रस्त्यातूनच ते वाटेला लावले गेले आणि त्याचे सगळे जे प्रश्न होते ते तसे लोंबकळत पडले। आणि म्हणून महाजन साहेबांच्याकडे पण हा अनुभव आहे आणि आम्ही जे कार्यकर्ते आहोत आमच्याकडे पण हा अनुभव आहे आणि ह्या अनुभवामुळे आम्ही खात्री करून घेण्यासाठी एकदा मुख्यमंत्री साहेबांच्याकडे आमचं जे कारण आहे ते पण मांडणार आहोत। त्याच्यातून काही निष्पन्न निघतं का ते पाहतोय, अन्यथा हा मोर्चा चालत राहील, चर्चाही चालत राहील। आणि यानंतर एक अतिशय